रोज आम्ही 7ला उठतो, आज आम्ही 8ला उठून बसलो होतो आणि बाहेर काय चालू आहे? पाणी खेळायचं काम. आता हे उद्योग दिवसभर चालूच राहतात. मला बनवायचा होता नाश्ता आणि नाश्त्यामध्ये म्हटलं काय बनवू? आता विचार केला पोहे बनवते आणि पोह्याच्या नावाखाली फक्त माझ्याकडे होत्या मिरच्या आणि घरात कांदे तर आपले असतातच. पण म्हटलं चला बाहेर माझ्याकडे कढीपत्ता आहे, 2-3 कढीपत्त्याचे दांडे बी तोडून घेते. कढीपत्ता तोडतच होते तेवढ्यातच हा फ्रूटवाला दादा आला होता आणि माझ्या बाळाला आंबे घेतल्याशिवाय तो त्याला जाऊच देत नाही. हप्त्यामध्ये तो दादा 1-2 वेळेस येतो ना आमच्या घरी तेवढ्या वेळेस आंबे येतातच. आता आंबे घेतले की सारखं चालू राहणार आहे की मला आंबा दे दे. म्हणलं एकदाचा घे बाबा तू खा. मग साईडला मी आमचा नाश्ता बनवून घेतला आणि सर्वांना मस्त नाश्ता केला. दुपारच्या जेवणामध्ये मी आंबा रस, पुरी, पापडाची चटणी आणि पापड तळले होते. दुपारी थोडासा वेळ होता, मस्त हेअर स्ट्रेट करून घेतले होते, छान दिसत होते. आणि इकडं पोरांचं चालू होतं लुडो खेळायचं काम. त्याच्यामध्ये आमचे अहो बी खेळत होते. म्हटलं मला घ्या, पण मला काय त्याचे इंटरेस्ट नाही, कारण की आमचा खेळ होता चंपुल्या, मला त्याच आवडायच्या खेळायला. यांचा डाव मोडला. चला म्हटलं आपल्याला जायचंय बाजार घ्यायला, तसं बी बरेच कामं होते बाहेरचे. हे आज घरी होते, म्हटलं जाऊ काय काय गोष्टी लागतात त्या घेऊ. तर पण जाता जाता आम्ही गेलो होतो ह्या लाडूबाईकडे. आता बरेच दिवस झाले हिच्याकडे काही मी गेले नव्हते. लहानपणी जायचे तेव्हा पिल्लू नुसतं झोपलेलं राहायचं. आज मस्त उठलं होतं, छान मस्त घेतलं त्याला. तसं बी पोरं 2 महिन्याच्या नंतर घ्यायलाच छान वाटतं. माझ्या पिल्ल्याचे फोटो काढायचे होते, त्याचे फोटो काढून घेतले. पुढं दिसलं आम्हाला गार्डन. आता गार्डन दिसलं की माझ्या पिल्ल्याचे तर काही पाय ठरणारच नाही. हे खेळू दे, ते खेळू दे. जास्तीत जास्त माझं पिल्लेला ना स्लायडिंग खेळायला आवडते. त्याचं चढायचा, त्याचा घसरायचा, छान वाटायचा. त्याला मी तिथून भरपूर वेळेस काढायचा प्रयत्न केला, पण त्याला एक एक खेळणे दिसत होते. जबरदस्ती तिथून मी त्याला काढलं. तिथं पुढं होता प्रेमाचा हा जोडा. यांचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो पुढे, कारण की आता मला बाजार घ्यायचा होता. माझं बरंच काय काय काम होते, म्हणलं ते करून घेऊ. तर गावात गेलो होतो. पहिले म्हटलं मी माझं काम करून घेईन आणि नंतर बाजार घेईन. तर हे होतं मशीन रिपेअरिंगचं दुकान. मला घ्यायचं होतं पॅन्डल आणि पॅन्डल तर घेतलं, पण ह्या पोरांना सांभाळूच माणसाला समजत नाही काय घ्यावं काय नाही. काही काही गोष्टी घ्यायच्याच राहून जातात. पुढं होतं लेसचं दुकान. म्हटलं चला आलेच आहे तर लेसचे बंडल बी घेऊन टाकते. तसं बी सारखं सारखं काही येणं होत नाही. मग 1-2 चांगले लेसचे बंडल घेतले. बरंच काही काही साहित्य घेतलं. त्यानंतर आम्ही निघालो बाजार घेण्यासाठी. जाता जाता आता गंगेहून चाललोच होतो. मग म्हटलं चला एवढा भारी नजारा तुमच्यासोबत शेअर केलाच पाहिजे. बाजारात तो आलो, पण भाजीपाला होता कमी आणि गर्दी होती भलतीच. काय घ्यावं काय नाही मला तर काही सुचतच नव्हतं. पण पहिले मी घेतली उसळ, जी नाशिकची फेमस आहे मिसळ. तर म्हटलं चला. त्यानंतर बाकीचा पटापट दुसरा भाजीपाला घेतला, वांगे घेतले आणि त्यानंतर यांच्यासोबत आम्ही परत घराकडे निघालो. पण जाता जाता आता पोरं बाहेर आले की यांना काही नाही काही खायला पाहिजे. समूल्याने माझ्या कोण घेतला होता, माझ्या श्रद्धानं बी कोण घेतला होता, पण मला कोण नव्हता खायचा. मी घेतला माझा फेवरेट फालुदा. चला तर बाय. श्री स्वामी समर्थ.